लाईट जाण्यावरून रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा झाला असून काडादिचाळ येथील दोघांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून ऑफिस जाळण्याची धमकी दिली। रोहित घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसवराज श्रीशैल तुपद, बापू गोविंद कोकरे राहणार काडादिचाळ सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना 21 मे 2025 रोजी रात्री 10:15च्या सुमारास रेल्वे स्टेशन गांधी पुतळ्यासमोर घडली। यातील फिर्यादीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश शिरसट, विकास वाळके, सुनील वाघमोडे व विद्युत सहाय्यक रियाज शेख असे मिळून नमूद ठिकाणी सरकारी लाईट पोल दुरुस्तीचे काम पाहत असताना नमूद आरोपितांनी फिर्यादीचे रामलाल चौक येथील कार्यालयात जाऊन फिर्यादीस आणि कर्मचारी यांच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ करून लाईट का बंद करता, तू कुठे आहेस सांग, तुला येऊन बघतो अशी शिवीगाळ करून दमदाटी करून नमूद ठिकाणी येऊन फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत नमूद आरोपित यांनी फिर्यादीस तुम्ही लाईट का चालू करत नाही म्हणून शिवीगाळ केली। तेवढ्यात आरोपित क्रमांक 1 याने फिर्यादीच्या गालावर जोरात चापट मारली। फिर्यादी सोबत असलेले कर्मचारी यांना देखील आरोपी 2 याने तू हेच करू शकतो, लाईट सप्लाय किती वेळात चालू करतो ते सांग, अर्ध्या तासात लाईट चालू झाली नाही तर तुमचे ऑफिस जाळून टाकतो असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला।